बुलेटिनची सुरुवात शिवसेनेच्या बातमीने। शिवसेनेतली अस्वस्थता आता पुन्हा एकदा चर्चेत आली, कारण एकनाथ शिंदे या दिल्लीमध्ये आता अमित शहांची त्यांनी भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या ऑपरेशनच्या चर्चांना आता उधाण आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच आता हालचालींना वेग आला। दिल्ली दौऱ्यामध्ये राजकीय समीकरणांवर चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। जय, शिवसेनेतली अस्वस्थता आता पुन्हा एकदा समोर आली। एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। भेटीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? नक्कीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा खरं तर यांची एक पूर्वनियोजित भेट ही त्या ठिकाणी होणार होती। मात्र एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्या कारणामुळे ती भेट जी आहे ते त्यानंतर रविवारी झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्या भेटीदरम्यान खरं तर माजी शिक्षण मंत्री त्यावेळी फक्त उपस्थित होते, इतर कुठलाही शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। आणि त्यानंतर खरं तर ही संपूर्ण भेट ही गोपनीय भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये शिंदेच्या माध्यमातून कुठेतरी नाराजीसुद्धा त्या ठिकाणी अमित शहांच्या पुढे व्यक्त करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे जे काही समन्वय समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली होती, या जागा वाटपासंदर्भात समन्वय समितीचे जे त्या ठिकाणी मंत्री आहेत हे त्या ठिकाणी त्या संदर्भात निर्णय घेणार होते। मात्र कुठेतरी समन्वय समितीच्या नेत्यांमध्येच समन्वय नसल्यामुळे हा संपूर्ण निर्णय त्या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती समोर होती। आणि याच मध्ये कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा काढला आणि ही संपूर्ण भेट त्यांची जी आहे ते गोपनीय भेट त्या ठिकाणी मानली जात आहे। त्यासोबतच आपण पाहिलं तर अनेक त्या ठाकरे गटाचे जे खासदार आहेत हे सुद्धा शिंदेंच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांच्या बाबतसुद्धा त्या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत चर्चाही झाल्याची माहिती समोर येते। त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात सुद्धा चर्चा ही एकूणच या भेटीमध्ये झालेली आहे। जागा वाटपासंदर्भात सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळाली, कारण यापूर्वी ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वाधिक जागा या भाजपच्या वाटेला गेल्या होत्या। मात्र यंदा 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार, त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त जागा या शिंदेंच्या शिवसेना मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असतील। यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी जी मागणी ही आता एकूणच अमित शहा यांच्याकडे केलेली आहे, त्यामुळे अनेक त्या ठिकाणी विषयावरती चर्चा ही शिंदेच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबतच राज्यातील बदल होतो का हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। जय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेनेतली अस्वस्थता आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। खरं तर विधान परिषदेतल्या राज्यातल्या काही जागांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आणि त्या सगळ्या संदर्भात ही भेट झाल्याची माहिती मिळते। खरं तर गोपनीय भेट होती, मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या ऑपरेशनच्या चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळतं। शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चांना उधाण आलं।